खोके घेऊन जावा ना तर बोके घेऊन गेला म्हणून आम्हाला काय त्याचा फरक पडतोय तेव्हा. तुम्हाला कसं काय फायदा तोटा त्याच नाही माहित. गोरगरिबाला काय आहे त्याचं. कधी कोणाला शरद पवार साहेब काय करतील तीच, नाहीतर इतर कुठलंही सरकार गोरगरिबाची दखल घेणार नाही. नमस्कार, लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे वाटेगाव या ऐतिहासिक आणि पवित्र अशा गावामध्ये. अण्णाभाऊ साठे यांचं हे गाव आहे आणि परंतु मी अण्णाभाऊ साठे यांच्यावर स्वतंत्र वेगळे व्हिडिओ या गावातील त्यांच्या घराचे वगैरे बनवलेले आहेत, ते तुम्ही सगळेजण आवर्जून बघा. मी आता काही राजकीय गोष्टींवर बोलणार आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातलेत त्या पार्श्वभूमीवर माझ्यासोबत या गावातले एक रहिवासी आहेत. तुमचं नाव काय? शहाजी रामचंद्र साठे. शहाजी रामचंद्र साठे. तर साठे साहेब, मला सांगा, तुमचे शेतकऱ्यांचं वगैरे तुमचं आयुष्य फारच चांगलं चालू असेल ना. नरेंद्र मोदींनी तर पाक विश्वगुरु झालेत. अहो, मोदी साहेब भारताचे पंतप्रधान असून भूमिहीनांना काही त्याचा लाभ मिळत नाही. ज्यांना जमीन 1 गुंठा न 1 इंच नाही त्यांना तुम्ही कर्जमाफी कशी करणार? कुठलं देणार कर्जमाफी? शेतकऱ्याचे ज्या शेतकऱ्याला 20-20 एकर जमीन आहे त्यांचं कर्ज कुठल्याही बँकेचं घेऊन त्यांना माफ करता, सोसायटी माफ करता. ज्यांना जमीनच नाही त्यांचं माफ काय होणार आहे? तुम्हाला जमीनच नाही? अजिबात 1 गुंठा जमीन नाही आम्हाला, तर आमचा काय त्याचा फायदा आणि तोटा आहे आम्हाला? यशवंतराव चव्हाणांनी जो कुळ कायदा केला, अनेकांना त्याचा लाभ झाला, तर तुम्हाला नाही त्याचा लाभ झाला त्यावेळेला? आणि त्यांचं करार जवळ आहे. त्यावेळेला आमच्या कोणाकडे जमिनीच नव्हत्या त्या कुळ कायद्याच्या, त्यामुळे त्यांना कुळ कायदा हे कसला माहिती आहे, ते कशाला बाबा काय केली ती. ज्याने मराठ्यांनी कुळ कायद्यात जमिनी खरेदी घेतल्या त्यांनी त्यांच्या नाव करून घेतल्या. मागा महाराष्ट्राने जमिनी कोण देणार आहे? वाट्यानं त्यानं काय त्यांच्याकडे त्यांचा काय बेस आहे? तेव्हा त्यांना काय देणार? कुळ कायद्यानं कशी मिळेल जमीन आम्हाला? वडिलाचीच आहे ती सुद्धा गेली आमची. ती कशी काय गेली? ती गेली असं कुळ कायद्यात म्हणा, नाही तर दांडगुपशाहीनं काय कर्ज शेतकऱ्याला घाण स्वरूपाने घ्यायचं, त्याचा कागद करून घ्यायचा, परत देणे नाही आणि घेणे नाही. अच्छा, म्हणजे फसवून घेतली गेली. असंच झालंय त्या काळात. आता काय आहे तेव्हा आमच्याकडे? आताच सरकार काय करतंय का तुम्हाला? आता हे एकनाथ शिंदे सरकार आहे, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते सातारचे आहेत आणि ते येतात शेती करताना दाखवतात. मग त्याचा 76-75 वर्ष देश स्वातंत्र्य होऊन त्या काळात आता ही लाडकी बहीण योजनेचं 1500 रुपये देता. आतापर्यंत ह्या गोरगरिबांना काय दिलंय तुम्ही? रोजगाराशिवाय त्यांच्याजवळ काय दिलंय तुम्ही? शेतमजूर काम करायचं, शेतीत बड्यांच्या शेतीत काम करायचं, त्याचा रोजगारावर उदरनिर्वाह करायचा. आतापर्यंत काय गोरगरिबांना तुम्ही दिले? घरकुल एकाला पाक घरकुल नाही. तुम्हाला कशाला पाहिजे? ते खोके वगैरे घेऊन जातात ना, ते गुवाहाटीला गेले एकनाथ शिंदे. त्यांच्या राजकारणासाठी ते घेऊन गेले, आपणाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? खोके घेऊन जावा ना तर बोके घेऊन गेला म्हणून आम्हाला काय त्याचा फरक पडतोय तेव्हा. तुम्हाला कसं वाटलं होते? मुख्यमंत्री तिकडे गेले होते, ते 40 त्यांच्या बरोबर आमदार 40 वर असं म्हणतात लोक. तर हे बघितल्यानंतर कसं वाटतं की तुमचे गोरगरीब, तुम्हाला इथं जमीन नाही कसायला, आणि ते तिकडे मोठे मोठे आकडे ऐकताय तुम्ही, भले मोठे आकडे. ते आकडे आपणाला काय त्याचा घेणं देणं? त्या आकड्याचे त्यांना त्यासनी काय फायदा तोटा त्यासनी माहित. गोरगरिबाला काय आहे त्याचं? कधी कोणाला रोजगार मिळतोय, कुठं रोजगाराला जायचं हेच त्यांच्या डोक्यात असते. ती खोके गेले का बोके गेले का किती कोटी रुपये खर्च केला ही कशाला बघायला जाती? मग हे सरकार सामान्य जनतेसाठी, सरकार इकडे नाही तिकडे बघा, हे सामान्य लोकांसाठी हे सरकार काय करतंय असं वाटतंय का तुम्हाला? केलं तर बघा, राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब काय करतील तीच, नाहीतर इतर कुठलंही सरकार गोरगरिबाची दखल घेणार नाही. तुम्हाला असं का वाटतं की शरद पवारच करू शकतील? कारण का ते एक जाणीव किंवा ज्येष्ठ अनुभवी माणूस आहे, गोरगरिबाच्या व्यथा त्यांना माहित आहे, त्यामुळे ते काही ना काहीतरी करू शकतील असं आम्हाला वाटतंय. आणि मग हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा ते करणार, पण ते काय आता करतील हे आता भविष्यातला आपण काय सांगू शकत नाही, काय करतील किंवा काय नाही. आता ही लाडकी बहीण योजना काढली, ह्या महिला समाधानी आहेत तेवढ्यावर, पण हे पुढं चालतंय का तेवढ्या थांबतंय काय माहित. आता मला सांगा, तुम्ही म्हणला की बायका समाधानी आहेत, त्या समाधानी बायका सरकारला मतदान करतील का त्यांच्या उमेदवाराला? आता ती ज्याच्या त्या म्हणजे कसं महिलांच्या ज्याला कोणाला ते त्याच बाबा वाटतंय आपल्याला कधीच काय भेटलं नाही, आता भेटलं, त्याच्यासाठी ते खुश राहून त्यांना मतदान करतील. तुमच्या मिसेस कोणाला मतदान करतील? ते मी काय कुणाचं कोणाला करतील हे मी सांगू शकत नाही, कारण लोकशाहीच्या ह्याच्यात
कोणाला कोणी मतदान पण करायचं तुम्हाला ते विचारतील ना, मी अहो कुणाला मतदान करू असं विचारतील की? जो गोरगरिबांची जाणीव करतो त्याला मतदान करणार. बर. जो गोरगरिबांची दखलच घेत नाही त्याला कोण आला कोण गेला काय, त्याला काय कुठं मजुरीला जायचं ही त्याच्या डोक्यात असते. हे तुमचे दात पडलेत, मग इथं हॉस्पिटल वगैरे आहे का नाही? बसवले का नाही? दात बसवायला 50,000 रुपये मागतात. कुठलं द्यायचं आता आम्हाला 50 रुपये नाहीत. बर. त्यामुळे आता 50,000 कुठलं देणार आम्ही? मग इथं हॉस्पिटल वगैरे हाय ती महाप हॉस्पिटल आहे ती. मग तुम्ही गेला नाही बसवायला? जाऊन गेलो डॉक्टरांनी सांगितले 50,000 रुपये खर्च आहे. बर. आम्ही आता कुठलं देणार त्याला 50,000 रुपये? बर. आता हाय असंच राहू उरलेलं दात पण द्यावे लागतील. काय तरी होईल त्याचं काय. आता आम्ही किती दिवस राहणार आहे तेव्हा? वय आमचं 65 वर्ष. बर. अहो मग तुम्हाला वयश्री योजना मिळाली असेल की? कोण देतोय? कुठं अर्ज करायचा? कोणाला तुम्ही विचारायचं? फॉर्म भरला नाही वे? फॉर्म कुठं भरायचा? कोण सांगतोय का आम्हाला? तुम्हाला सांगितलं नाही कोणी? कोण सांगत नाही. धन्यवाद शहाजी साठे साहेब, तुम्ही फार पोटतिडकीनं बोलला. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.